शरद पवार यांना यूपीएचा अध्यक्ष करा, राष्ट्रपतीऐवजी यूपीएचा अध्यक्ष करा अशी मागणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचं आता दिसतंय। आव्हाड यांच्या मागणीनं आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। शरद पवार यांना यूपीएचा अध्यक्ष करून भाजपला रोखण्याचं काम करावं असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रपतीची निवडणूक होत आहे। शरद पवार साहेबांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार करावा अशी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांची आणि यूपीए पक्षांच्या नेत्यांची मागणी आहे। मला वाटतं की संख्याबळ पाहूनच निर्णय घेण्यात यावा, पण मला वैयक्तिक विचारात तर शरद पवार साहेबांसारखा व्यक्तिमत्व हे राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात कोंडून घेऊ शकत नाहीत स्वतःला। म्हणजे आमच्यासारखे जे राजकारणी आहेत, आज मेनस्ट्रीममध्ये आहेत, मुख्य प्रवाहामध्ये आहेत, ज्यांनी साहेबांबरोबर 35-35 वर्ष काढलेत, आजही साहेब ज्या पद्धतीने फिरतात, ज्या पद्धतीने त्यांचा ग्रामीण महाराष्ट्रात संपर्क आहे किंवा देशभरात त्यांचा संपर्क आहे, अशा संपर्क असलेल्या माणसांनी मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्येच राहून त्यांनी बंद दाराआड ते जे काही रॉयल लाईफ असतं ते पवार साहेबांसारख्या माणसाला शोभणार नाही। त्यांनी राष्ट्रपती व्हावं, हे महाराष्ट्राचा सन्मान होईल वगैरे 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 हे आहेच। लोक ह्या बाबतीत वेगळंच बोलतील, माझ्या विरोधातच बोलतील, पण मी ज्या शरद पवारांना ओळखतो ते शरद पवार बंद दरवाजाआड राजकारण करू शकत नाहीत। त्यांना जोपर्यंत ते लोकात जात नाही तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती असं तेज तळाळत नाही, आणि त्यामुळे त्यांनी लोकांमध्येच राहावं, तोच त्यांचा खरा हक्क आहे। पण विरोधी पक्षांमध्ये एक सक्षम चेहरा नाहीत म्हणून शरद पवार साहेबांना की विरोधी पक्षाकडे सक्षम चेहरा नाही म्हणून राष्ट्रपती करण्यापेक्षा एवढाच जर विरोधी पक्षांना असेल तर मग विरोधी पक्षांनी त्यांना आत्ताच यूपीएचे नेते म्हणून जाहीर करावं आणि 24ची रणनीती आठावी। मी त्यांना प्रधानमंत्री करा असं सुद्धा स्टेटमेंट करणार नाही आज, पण जर एवढीच गणितं मांडायची असतील बारीक 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 बारीक, 22 आहे, 2 वर्षांनी 24 आहे, आत्तापासून गणितं मांडायला सुरुवात केली, आत्तापासून जुळवाजुळव सुरुवात केली, तर मग 24ला काय अवघड जाणार।